आता आपल्या राजगुरुनगरमधील लहान मुलांच्या भविष्याचा विचार करून सर्व सोयी सुविधांयुक्त क्लासरूम राजगुरुनगरमधील प्रीस्कूल पैकी एकमेव असं प्रीस्कूल जिथे मुलांना खेळण्यासाठी प्रशस्त प्ले एरिया, हायली क्वालिफाईड स्टाफ, मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून अभ्यासासोबत उपलब्ध असलेल्या अनेक ऍक्टिव्हिटीज म्हणजे अशा अनेक गोष्टींसह उपलब्ध आहे सारा इंटरनॅशनल स्कूल। त्यामुळे आता आपल्या मुलांचा विकास होणार फक्त सारा इंटरनॅशनल स्कूलमध्ये। तर आजच आपल्या मुलाला किंवा मुलीला प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी आणि सिनियर केजी मध्ये प्रवेश घ्या आपला सारा इंटरनॅशनल स्कूलमध्ये। संपर्क 7350508080। आमचा पत्ता समतानगर, राजगुरुनगर। सुरुवातीला आम्ही त्या रांजणे साहेबांना म्हटले की बाबा आमच्यावर का तुम्ही कारवाई करताय, तर ते म्हणले फक्त तुमच्या बाबतीत तक्रारदार तुमच्या बाबतीमध्ये तक्रार करते। पण मी त्यांना सांगितलं की तुम्ही इतरांवर का नाही तक्रार करत, इतरांवर कारवाई का करत नाही, किंवा हे काही तुमच्या PMRD कायद्या अंतर्गत किंवा हद्दी अंतर्गत बाकीचे अतिक्रमण येत नाही का? तर ते म्हणजे रांजणे साहेब म्हणले की फक्त तुमची तक्रार असल्यामुळं आम्हाला ते कारवाई करणं भाग पडते, इतरांच्या तक्रारी नाही आहेत। मग आता इतरांच्या तक्रारी नाही आहे म्हणजे आता इतरांनी त्यांनी काय फक्त त्या पदावर बसून फक्त बघायच्याच भूमिका घ्यायच्या का, की बाबा इथं बेकायदेशीर अनाधिकृत बांधकाम चालू आहे, हे फक्त इकडं चालू आहे, यांची तक्रार आहे, समोरच्यांचं चालू आहे, त्यांची तक्रार नाही, त्यामुळे आम्ही त्यांच्यावर कारवाई करू शकत नाही। त्यामुळे ही त्यांची पहिली भूमिका। त्याच्यानंतर ही अशी भूमिका असल्याच्या नंतर मी स्वतः या ठिकाणी 23/10/2026ला मी त्या सगळ्यांच्या तक्रारी केल्यात की हे सगळं अनधिकृत बांधकाम माझे एकट्यावर कारवाई न करता सगळ्यांना करा। 23/1/26ला त्यांना तक्रार दिलेली। त्याच्यानंतर तक्रारी आल्याच्या नंतर यांनी आम्हाला 15 दिवसात स्थळपाणी केली, 7 दिवसात स्थळपाणी केली। पण आता मी 23/1/26ला अर्ज करून यांनी अजून स्थळपाणी सुद्धा नाही केली आणि यांनी एकतर्फी कार्यक्रम केलाय आणि ह्या अर्जाचा त्यांनी काही विचार केलेला नाही आणि याच्यासाठी त्यांनी यंत्रणा राबवली। ठीक आहे, यंत्रणा राबवली, त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही, परंतु या एकतर्फी कारवाई केली त्याचा आपण या ठिकाणी PMRD आणि त्यांना जो पोलीस बंदोबस्त पुरवलाय त्या पोलीस प्रशासनाचा या ठिकाणी मी निषेध करतो। एवढंच या ठिकाणी नाही, याच्यामध्ये दोष मी फक्त या PMRDच्या अधिकाऱ्यांना, पोलीस प्रशासनाला दोष देईन, कारण की माझ्या बाबतीमध्ये तक्रारी केल्या हे मान्य आहे, करणाऱ्यांनी केल्या, पण मी पण इतरांच्या तक्रारी केल्या। जसं मग इतरांच्या माझ्या बाबतीमध्ये तक्रारीची दखल घेतली, पण मी इतरांच्या बाबतीत केली त्याची दखल घेतली नाही, हा एकतर्फी अन्याय आहे। म्हणून या प्रशासनाचा PMRDचा विशेष करून ते PMRDचे जे काही रांजणे साहेब असतील किंवा कोण असेल त्यांचा या ठिकाणी निषेध आहे। आणि दुसरी गोष्ट किंवा PMRD कारवाई करत असताना, एकतर्फी कारवाई करत असताना रस्ता रोकोचं मी या ठिकाणी आंदोलन पत्र मी खेड पोलीस स्टेशनला दिलं होतं, पण खेड पोलीस स्टेशनने त्यांना पोलीस बंदोबस्त देताना माझ्या तक्रारीचा, आंदोलनाचा त्या ठिकाणी कुठलाही विचार केला नाही, किंबहुना SP साहेबांना तो कळवला पण नाही। त्यामुळे तिथे एक त्यांची फार मोठी त्यांनी चुकी केलेली आहे। तर या चुकीचा प्रशासनाचा PMRDचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो। याबाबत तुम्हाला नोटीस दिलं होतं का? 6 महिने अगोदर 6 महिने अगोदर नोटीस दिलं होतं असं त्यांचं म्हणणं आहे। याबाबत त्यांचं म्हणणं आहे नोटीस दिलं होतं, पण माझं म्हणणं आहे मला माझी तक्रार ज्यांनी केली, यांनी तक्रार केल्याच्या नंतर 7 दिवसात माझी स्थळपाणी, त्याच्यानंतर 7 दिवसांनी मला पाडापाडीचं नोटीस, त्याच्यानंतर 7 दिवसांनी मला पंचनामा केला। पण मी तक्रार देऊन 3 महिने झाले, त्याच्यावर का नाही 7 दिवसात स्थळपाणी केली? 7 दिवसानंतर का नाही त्यांना नोटिसा दिल्या? त्याच्या 7 दिवसानंतर त्यांच्यावर का नाही कारवाईची जाब पंचनामे केली? मग ही बाब सुद्धा प्रशासनाची निंदनीयच आहे ना, या दुर्मिळ आहे। त्यामुळे प्रशासन पूर्ण एकतर्फी कारवाई करते, याचा या ठिकाणी मी निषेध करतो आणि आपल्या सर्वांना, माध्यमांना विनंती करतो की या PMRD पोलीस प्रशासनाचं एकतर्फी केलेल्या कारवाईचं दुसरी बाजू दाबून ठेवून एकाच बाजूने जी कारवाई केली ही एक नाही का, एक त्यांच्या पद्धतीने बरोबर केलं आम्हाला दुकान रुपये हे साहेब आहे ना, अहो तुम्ही आम्हाला बरबाद केलं, बरबाद।
बरबाद केलं जाईल आणि इथे महाराष्ट्रात काही नावाने काय आता? ऐका काय आम्ही सांगा ऐका बंद करा. तुम्ही आमच्या पोरे शिक्षण शिक्षण त्यांच्यामुळे बरबाद झालो या साहेबांमुळे बरबाद झालो. दवाखान्यात आणली होतं आणली चालू आहे आमचा. काय खायचं काय आता पुढे जाऊन खायचं काय आता होणार नाही. हे बघा हवा के झोंकों के जैसे आजाद रहना सीखो. तुम एक दरिया के जैसे लहरों में बहना सीखो. हर एक लम्हे से तुम मिलो खोले अपनी बाहें. हर एक पल एक नया समा देखे ये